विद्यार्थ्यांचं स्वागत पुन्हा एकदा. जे प्रकरण जे आहे ते आज आपण सुरू करतोय. नवीन प्रकरण प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं. हे नवीन प्रकरण जे आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. याच्यामध्ये जे मुद्दे पाहायचे आपल्याला ते आहेत प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाशाचे अपवर्तन हा एक गुणधर्म आहे की त्याच्यामध्ये प्रकाशाचं मार्गक्रमण जे आहे ते कसं बदलतं एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना. त्याचं कारण काय, त्याच्यामुळे काय काय घडतं आणि त्याच्या संबंधित अपवर्तनाचे जे नियम आहेत ते आपल्याला पाहायचे. पण अपवर्तन पाहत असताना अपवर्तनासाठी आपल्याला काही उदाहरणांची गरज आहे. त्या उदाहरणांच्या साह्याने आपण अपवर्तन कसं घडतं आपण दररोजच्या व्यवहारामध्ये किंवा आपल्या दररोजच्या रुटीन मध्ये याची जो अनुभव आहे, याची जी प्रचिती जी आहे ती आपल्याला येत असते. ती उदाहरणं आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला पाहायची आहेत. पण सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला मागच्या इयत्तेमध्ये आपण पाहिलं होतं प्रकाशाचे परावर्तन. आज आपल्याला पाहायचंय प्रकाशाचे अपवर्तन. पण प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय हे आपण पाहिलेलं होतं. असा एक गुळगुळीत पृष्ठभाग होता, बरोबर आहे, चकचकीत गुळगुळीत पृष्ठभाग आहे, बरोबर आहे. आणि या पृष्ठभागावरून प्रकाश किरण जे येतात, हे आपाती किरण जे येतात, येऊन प्रकाशावरती या पृष्ठभागावरती येऊन पडतात. आणि येऊन पडल्यानंतर ज्या बिंदूवरती पडतात ते समजा आपण हा एम मानूया, तर ह्याला आपण अपतन बिंदू म्हणतो. आपण अपतन बिंदू असं म्हणतो. आणि तिथं आपल्याला लंब टाकायचं, असा लंब टाकायचा. म्हणजे अपतन बिंदूवरती असा त्या पृष्ठभागाला असं लंब टाकायचंय. आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा आपाती किरण आहे. हा जो आहे तो आपाती किरण आहे. आपाती किरण आणि हा साहजिकच परावर्तित किरण. आता याच्यामध्ये काय पाहायला मिळतं की आपाती किरण, एखादा प्रकाश किरण येतो, एखाद्या गुळगुळीत पृष्ठभागावरती पडतो आणि पडल्यानंतर तो तिथून लगेच निघतो. त्याच्यावरती पडलं की लगेच तो दूर जातो. आणि तो कसा जातो तर हा जो आपाती किरण आहे, आपाती किरणाने अभिलंबाशी केलेला जो कोन आहे तो आपण कोन आय म्हणतो, अपतन कोन म्हणतो आपण त्याला, अपतन कोन. आणि याची किंमत आणि त्याचबरोबर परावर्तित किरणाने अभिलंबाशी केलेला जो कोन असतो त्याला आपण परावर्तन कोन असं म्हणतो. आणि त्या दोन्हीच्या किमती जी असतात, अपतन कोन आणि परावर्तन कोन, यांच्या ज्या किमती असतात ह्या सारख्या असतात. हे आपण पाहिलेलं आहे. त्यांनी पहिलाच मुद्दा विचारला बघा, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय. प्रकाश किरण येतात गुळगुळीत आणि चकचकीत पृष्ठभागावरती येऊन पडतात आणि पडल्यानंतर ते तिथून निघतात, त्वरित निघतात. आणि हा जो गुणधर्म आहे प्रकाशाचा मार्गक्रमणाचा, ह्या गुणधर्मालाच आपण प्रकाशाचे परावर्तन असं म्हणतो. आणि ते परावर्तित होत असताना आपाती किरण आणि परावर्तित किरण हे अभिलंबाशी ठराविक कोन करतात. त्याला आपण आपातिक कोन असं म्हणतो, अँगल आय म्हणतो आपण, कोन आय आणि कोन आर. आणि यांची दोन जी मापे असतात ही समान मापाची असतात. हा जेवढा कोन असतो तेवढाच हा कोन असतो. आता त्यांनी विचारलेलं आहे की त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की प्रकाश परावर्तनाचे नियम कोणते. परावर्तनाचे नियम कोणते, तर आता इथं आपल्याला पाहायला मिळतं आपाती किरण आणि परावर्तित किरण हे अभिलंबाच्या विरुद्ध बाजूस असतात. हा एक नियम त्यातला झाला. त्याच्यानंतर आपाती किरण, परावर्तित किरण आणि अभिलंब हे एकाच प्रतलात असतात. हा दुसरा नियम झाला. आपाती किरण, अभिलंब आणि परावर्तित किरण हे एकाच प्रतलात असतात, हे दुसरा नियम. आणि त्याचबरोबर आपाती कोन आणि परावर्तित कोन, आपाती कोन आणि परावर्तित कोन हे समान मापाचे असतात.
त्यांचं जे माप असतं हा 30चा असेल तर हा 30चा असेल, हा 40चा असेल तर हा 40चा असेल. तर अशा पद्धतीचे नियम जे आहेत ते आपण पाहिलेले होते. आता मला सांगा, हा गुळगुळीत पृष्ठभाग आहे त्याच्यामुळे हे परावर्तनाचे नियम जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे, नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन हा प्रकार त्याच्यामध्ये होता. नियमित परावर्तन म्हणजे गुळगुळीत पृष्ठभागावरती होणारं परावर्तन, आणि अनियमित परावर्तन म्हणजे जर एखादा खडबडीत पृष्ठभाग जर असेल तर त्यावेळेस होणारं परावर्तन. त्यावेळेस होतं काय माहिती का, कोण आय आणि कोण आर हा सारखाच असेल असं नाही, कारण का ओबडधोबडपणा त्याच्यामध्ये येतो. तर अशा पद्धतीचा जो प्रकार आपण आहे तो आपण त्याच्यामध्ये पाहिलेला होता. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया, प्रकाशाचे अपवर्तन. जो मुद्दा जो आहे आपल्याला अभ्यास करायचा तो आहे प्रकाशाचे अपवर्तन. आता प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये पहिली कृती जी आहे, आपल्याला 2-3 कृत्या त्याच्यामध्ये करायच्या आहे. ती कृती केल्यानंतर आपल्याला लगेच कळेल तुम्हाला की काय घडतं त्याच्यामध्ये. तर पहिली जी कृती आहे, एक चंचुपात्र घेतलंय आणि चंचुपात्रामध्ये हे काचेचं चंचुपात्र, त्याच्यामध्ये आपण काय घेतलंय, पाणी घेतलंय अर्ध भरून, बरोबर आहे. हे पाणी आहे आणि काचेचे चंचुपात्र आहे, बरोबर आहे. आता काचेचे घेतल्यामुळे काय झालं की आपल्याला आतलं काय, आतमध्ये जी वस्तू आपण ठेवणार आहोत ते आपल्याला दिसतंय, आतल्या पाण्याच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. आता काय केलं माहिती का, एक पेन्सिल घेतली कंपास मधली आणि ती आपण काय केली, अशी उभी उभा केली आहे. ही जी पेन्सिल जी आहे ती आपण उभा केली आहे आणि उभा केल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की जो भाग पाण्यामध्ये आहे, जो भाग पाण्यामध्ये बुडवलं गेलेला आहे आणि तो भाग आपल्याला जाड असा जाडसर पाहायला मिळतो. त्याची जी जाडी आहे ती मूळ जाडीपेक्षा जो बाहेरचा जो भाग आहे एवढीच जाडी असते ह्याची, पण तो आपल्याला जास्त जाड आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे नेहमीपेक्षा ती वस्तू जास्त जाड आपल्याला पाहायला मिळते. आता याचं कारण काय आपल्याला पाहायचंय, पण हा एक प्रकाशाच्या अपवर्तनाचा एक भाग आहे, हा एक कृती आहे, हा एक गुणधर्म अभ्यासण्याचं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक तशाच प्रकारचं एक चंचुपात्र आहे, तेच आहे चंचुपात्र तेच, बरोबर आहे. पाणी घेतलंय त्याच्यामध्ये, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलंय, तीच पेन्सिल ही जी आहे, ही पेन्सिल, ही जी पेन्सिल आहे ही आपण जी उभी केली होती, उभी केल्यानंतरचा गुणधर्म म्हणजे उभी केल्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल पाहायला मिळतो, तर जेवढा भाग पाण्याच्या अंतर्गत भागात आहे तेवढाच भाग आपल्याला जाडसर पाहायला मिळतो. जाड जो आहे तो पाहायला मिळतो, म्हणजे फुगीर पाहायला मिळतो, जाड झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता हीच पेन्सिल जर आपण अशी ठेवली तर आपल्याला पाण्यामध्ये जर अशी ठेवली तर आपल्याला असं पाहायला मिळतं की ती अशी मोडल्यासारखी पाहायला मिळते, ती अशी मोडल्यासारखी पाहायला मिळते. म्हणजे ऍक्च्युली हे असं असायला पाहिजे, पण ते असं तिरकं, हे असं येऊन हे असं पाहायला मिळतं, असं आपल्याला पाहायला मिळतं. तर खरी स्थिती ही आहे आणि ही जी आहे ती मोडल्यासारखं तिथं पाहायला मिळतं. तर ही 2 उदाहरणं त्यांनी दिलेली आहे. एक काचेचं चंचुपात्र घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर अशा प्रकारचे जे निरीक्षण जे आहेत त्याची नोंद आपल्याला पाहायला मिळते. आता ही नोंद घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये एक प्रश्न उभारतो की ही जी पेन्सिल आहे ती जाड कस काय दिसायला लागलेली आहे. तर जाड दिसण्याच्या पाठीमागचं काय, प्रकाशाचं जे मार्गक्रमण जे आहे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असतानाच ते कसं बदलतं, त्याचा परिणाम कसा होतो तो आपल्याला पाहायचा आहे. फक्त हे जे घडतं ते म्हणजेच प्रकाशाचे अपवर्तन. हे जे घडतं त्याच्या पाठीमागचं कारण काय, तर प्रकाशाचे अपवर्तन. आता याच्यामध्ये सुद्धा पेन्सिल जी आहे ती अशी आपण तिरकी उभा केली, तिरकी ठेवली आहे आणि ठेवल्यानंतर मात्र आपल्याला तिरकी जरी ठेवली तरी आपल्याला ती हिथून या 2 बिंदूपासून अशी परत मोडल्यासारखी, बेंड झाल्यासारखी, वाकडी झाल्यासारखी आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीची 2 उदाहरणं त्याच्यामध्ये दिलेली आहेत. अजून एक उदाहरण आपण त्याच्यामध्ये पाहायचंय. एक आपण काय केलं, धातूचं भांड घेतलंय, असं एक धातूचं भांड घेतलंय
बरोबर. ते टेबलवर ठेवले आणि इथं असा एक नाणं ठेवले आपण. हे जे आहे ते धातूचं भांड, धातूचे भांडे. आता धातूचे भांडे आहे म्हणजे ते काय पारदर्शक नसणार आहे, तुम्हाला माहितीये. म्हणजे थोडक्यात काय की इथपर्यंत कुठपर्यंत एक ठराविक अंतरापर्यंत आपल्याला ते जे नाणं आहे ते इथून इथपर्यंत दिसेल. इथं उभारल्यानंतर आपल्याला सहज दिसेल. असं जसं जसं मागं जाईल ती व्यक्ती तसं एक ठराविक अंतरापर्यंत ते जे आहे त्याच्या डोळ्याला हे नाणं दिसेल. जिथं ते नाणं दिसायचं बंद होईल तिथंच तो व्यक्ती उभा राहील. तो निरीक्षक जो आहे तो तिथंच उभा राहील. बरोबर. समजा इथं हा त्याचा डोळा आहे, हा निरीक्षकाचा डोळा आहे. इथं थोडं जरी पाठीमागे गेलं तर इथं तुम्हाला माहितीये इथं आड येणारे हे नाणं आपल्याला दिसणार नाहीये, कारण का हा इकडला जो भाग आहे धातूच्या भांड्याचा त्याच्यामुळे ते काय आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्याच तिथं आपल्याला थांबायचं. आता काय करायचं, दुसऱ्या एका मित्राला आपल्याला त्याच्यामध्ये हळूच पाणी टाकायला सुरुवात करायची, पाणी ओतायला सांगायचं. बरोबर आहे. आणि पाणी ओतल्यानंतर पाणी जिथं थांबलंय तिथंच पाणी ओतायचं चालू केल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की जिथं कॉइन जे ते नाणं जे आहे ते दिसत नव्हतं तिथं आपल्याला ते नाणं दिसायला लागतं. म्हणजे ते जे नाणं आहे ते असं वर उचलल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं. पाण्यात असं वर उचलल्यासारखं जे आहे ते पाहायला मिळतं. म्हणजे त्याची जी स्थिती जी खाली होती तळाशी ती वरती मध्ये किंवा एकदम वरती आल्यासारखे आपल्याला पाहायला मिळतं. ते नाणं जे आहे ते वरती उचलल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं. तर याचं कारण काय, कारण की आता पाहिले याचं कारण प्रकाशाचे अपवर्तन. म्हणजे प्रकाश किरण एका माध्यमात जात असताना ते सरळ रेषेमध्ये जातात. मग कुठलंही माध्यम असू द्या, हवा माध्यम असू द्या, काच माध्यम असू द्या किंवा कुठलंही द्रव माध्यम असू द्या. द्रव म्हणजे पाणी असू द्या किंवा रॉकेल असू द्या किंवा बेन्झिन असू द्या किंवा गॅसोलिन वगैरे कुठलेही असू दे, एका माध्यमात प्रकाश किरण ही सरळ रेषेमध्ये जातात. पण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश किरण जात असताना, प्रवेश करत असताना ते त्यांची दिशा बदलतात. आणि हा जो गुणधर्म आहे त्यालाच प्रकाशाचे अपवर्तन असं म्हणतात. प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना ते त्यांची दिशा बदलतात. ह्या दिशा बदलण्याच्या गुणधर्माला प्रकाशाचे अपवर्तन असं म्हणतात. तर अशा प्रकारे हित आणि हित या 3 उदाहरणामध्ये तुम्हाला हे तिन्ही प्रयोग तुम्हाला घरी सुद्धा करता येतील. तुम्ही हे तिन्ही प्रयोग घरी स्वतः करा आणि काळजीपूर्वक करा. तुमच्या मित्रांचा किंवा घरच्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असू द्या की जेणेकरून कुठली अडचण येणार नाही त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं आपल्याला आता इथं चंचुपात्राच्या ऐवजी तुम्ही काचेचा ग्लास जरी घेतला तो वापरला तरी चालेल. आता हे जे भांड आहे ते तुम्ही एखादं स्टील वाटी वगैरे किंवा काही जरी ठेवलं तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ही जी प्रचिती आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे प्रकाशाचे अपवर्तन जो आहे हा जो मुद्दा आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. तर त्याच्याविषयी आपण चर्चा केली. अजून एक कृती आपल्याला पाहिजे आणि जी प्रयोग एक काय करा माहितीये का, प्रयोगशाळेमध्ये एका टेबलवर असा एक पांढरा कार्डबोर्ड घ्या आणि त्याला चारी बाजूने काय करा, चारी बाजूने स्टेपल करा. म्हणजे स्टेपल करा म्हणण्यापेक्षा सॉरी, तो जो रिपीट आहे त्याने असं पॅक करा. असा आडवा टेबलवरती जो कार्डबोर्ड जो आहे तो आपण काय करायचं, चारी बाजूने असं रोवायचं की जेणेकरून तो स्थिर राहील. आता काय करायचं, काचेची चीप घ्या, आयताकृती काचेची एक चीप घ्यायची आणि आपण काय करायचं, ते चीप घेतल्यानंतर पेन्सिलच्या साहाय्याने त्याची बाहेरची जी आउटलाईन आहे, बॉर्डर जी आहे ते आखून घ्या. बरोबर. आखून घेतल्यानंतर आपण त्याला नाव देऊ PQRS. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, 2 टाचण्या PQच्या एखाद्या बाजूला एक ठराविक अंतरावरती अशा 2 टाचण्या ज्या आहेत त्या रोवा. त्यांचं स्थान समजा A आणि B असेल तर त्या टाचण्या अशा रोवा. त्या रोवल्यानंतर आपण काय करायचंय की आपल्याला हा जो किरण आहे तो असाच वाढवायचा. हा अपत्य किरण असेल. हा जो बिंदू असेल
हा जो बिंदू आहे तो आपतन बिंदू. आपतन म्हणजे आपाती किरण या पृष्ठभागाला जिथे येऊन थांबतात त्याला अपतन बिंदू असं म्हणतो. आता इथं आपल्याला अभिलंब टाकायचा असं, बरोबर. ए आणि बी या ठिकाणी दोन टाचणी आपण रोवल्यात. आता तिसरी टाचणी म्हणजे सी आणि डी आपल्याला इथं रोवायची. तिसरी अशी धरायची आणि तिसरी टाचणी तिथं रोवायची आणि तिसरी टाचणी रोवल्यानंतर चौथी पण रोवायची. आता काय करायचं, हे जिथं मिळतं तिथं आपल्याला काय करायचं, अशी एक सरळ रेषा ओढून घ्या. त्याला आपण सी नाव द्या, याला आपण डी नाव द्या. इथं पण अभिलंब आपल्याला जो आहे जिथून निघणार आहेत प्रकाश किरण त्याला पण आपल्याला त्याला नाव द्यायचंय. आणि त्याला आपण इथं समजा इथं आपण एम दिलं असेल तर एम दिलं असेल तर इथं आपण एन देऊया, बरोबर. तुमच्या सोयीनं कोणतंही नाव द्या त्याच्यामध्ये. आता काय करायचं, ही काचेची काढून घ्यायची आणि एम आणि एन हे जे दोन बिंदू आहेत ते जोडून घ्यायचे. हे असे जोडून घेतले. आता जोडून घेतल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं की प्रकाश किरण जे आहे एम हे असंच जायला हवे होते. हे याच पद्धतीने जायला हवे होते, बरोबर. तसे न जाता हे असे न जाता सरळ हे हे हवा माध्यम आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हवा माध्यम आहे. त्याच्यानंतर हे काच माध्यम आहे. त्याच्यानंतर परत हवा माध्यम आहे, बरोबर. म्हणजेच प्रकाश किरण जे आहेत ए बी हे दोन टाचण्या रोवल्यानंतर इथं आपण तिसरी टाचणी जी आहे ती सरळ त्याला बरोबर एका रेषामध्ये अशी तिसरी टाचणी रोवायची. सी नंतर परत डी टाचणी, त्याच्याच परत 3-4 सेंटीमीटर अंतरावरती डी ही टाचणी अशी रोवायची. त्या तिन्ही टाचणीला ही चौथी टाचणी सरळ मिळेल. याचं कारण एकच, तर एकच सरळ मार्गक्रमण जो आहे तो आपण तिथं आखला गेलेला असेल. एकच प्रकाश किरणाचा सरळ मार्ग. मग सरळ आहे, मग सरळ येतोय, मग सरळ ह्या माध्यमातून येत असताना हवेतून काचेत येत असताना तो त्याची दिशा बदलतो. बघा इथं हा असा येतो, हा असा, तो त्याची दिशा बदलतो. परत इथून परत काचे माध्यमातून हवा या माध्यमात जातो ना, परत दूर जातो, परत दूर जातो. आता ह्याला नाव आपण देऊया. आता हा जो ए बी आहे किरण ए बी त्याला अपाती किरण असं म्हणतो आपण. किरण ए बी जो आहे हा जो आहे त्याला अपाती किरण, अपाती किरण, बरोबर. किरण ए बी अपाती किरण आहे. त्याच्यानंतर इथं यम आणि इथं यन आहे, हा अपवर्तित किरण, अपवर्तित किरण असेल. एम आणि एन हा जो अंतर्भागातला जो किरण आहे त्याला आपण अपवर्तित किरण म्हणणार आहोत. त्याच्यानंतर एन आणि डी, एन डी हा निर्गत, हा जो आहे तो निर्गत किरण असेल. म्हणजे हा अपाती किरण, त्याचबरोबर हा जो आहे अपवर्तित किरण, हा जो आहे तो निर्गत किरण आहे. आता निर्गत किरण आणि हा जो मूळ किरण आहे ते एकमेकांना समांतर असतील, ते एकमेकांना त्याच्यामध्ये समांतर असतील. आता होतं काय माहितीये का, हा जो कोण आहे अभिलंबाशी आपत्ती किरणाने अभिलंबाशी केलेला कोण म्हणजे अँगल आय. त्याचबरोबर हा इथला कोण अँगल आर, अँगल आय मोठा अँगल आर पेक्षा, बरोबर. त्याच्यानंतर हा आर जेवढा असेल तेवढाच I2 असेल किंवा I1 तिथे लिहिलं असेल त्यांनी पुस्तकामध्ये. आणि त्याचबरोबर हा जो कोण आहे त्याला E म्हणलंय. अँगल आय बरोबर अँगल E म्हणजे आपाती कोन आणि निर्गत कोन हे समान मापाचे असतात. आपाती कोन आणि निर्गत कोन हे समान मापाचे त्याच्यामध्ये असतात. तर अशा पद्धतीने प्रकाश किरण असे येतात, असे तिरके जातात, परत तिथून तिथे जातात. म्हणजे हवा या विरळ माध्यमातून घन माध्यमात प्रकाश किरण प्रवेश करतात त्यावेळेस ते त्यांची दिशा बदलतात. परत घन माध्यमातून विरळ माध्यमात जात असताना परत ते त्यांची दिशा बदलतात. म्हणजे घन पहिल्यांदा विरळ माध्यमातून घन माध्यमात आला, तो स्तंभिकेकडे आलाय, तो स्तंभिकेकडे असा आलाय. त्याच्यानंतर घन माध्यमातून परत विरळ माध्यमात गेला, स्तंभिकेपासून दूर गेलं. अशा प्रकारचा म्हणजे इथं एकदा अपवर्तन घडलं, या ठिकाणी यम या ठिकाणी
अपवर्तन घडलं म्हणजे त्यांनी त्याची दिशा बदलली. इथून इथपर्यंत सरळच आहे. का सरळ आहे? काच हे एकच माध्यम आहे त्याच्यामुळे ती सरळ आहे. त्याच्यानंतर इथून हे सरळ आहे, इथून हे सरळ आहे. हे हवा माध्यम आहे, हे पण हवा माध्यम आहे. तर अशा पद्धतीने प्रकाश किरण एम या ठिकाणी ते त्यांची दिशा बदलतात. अजून एकदा अपवर्तन घडतं म्हणजे ह्या एन या ठिकाणी हे इथून त्यांची दिशा परत बदलतं. तर अशा पद्धतीने दोन ठिकाणी ते त्यांची दिशा जी आहे त्याच्यामध्ये बदललेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मूळ जो मार्गक्रमण आहे हे असं व्हायला पाहिजे, पण त्याच्याऐवजी हे असं घडतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला त्यांचं जे मार्गक्रमण आहे, प्रकाशाचे मार्गक्रमण जे आहे, अपवर्तन वेगळ्या पद्धतीचं वर्तन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता हे आपण झाले प्रकाशाच्या अपवर्तनाचे 3 ते 4 उदाहरणं आपण पाहिली. आता आपल्याला अपवर्तनाचे नियम आपल्याला पाहायचे. तर नियमामध्ये त्यांनी दिले अपाती किरण आणि अपवर्तित किरण हे या बिंदूपाशी एम बिंदू आणि हा जो अभिलंब काढलेला आहे तर त्या अभिलंबाच्या एकमेकांच्या विरुद्ध बाजूस असतात. पुस्तकात दिले बघा त्यांनी. अपाती किरण आणि अपवर्तित किरण अपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या म्हणजे सीडी च्या विरुद्ध बाजूस असतात. इथं सीडी नाही, आपण इथं एम हे जे काही अभिलंब आहे हा जो अभिलंबाच्या विरुद्ध बाजूस असतात हे अपाती किरण, हे अपवर्तित किरण. हा पहिला नियम त्यांनी सांगितलेला आहे. आणि दुसरा जो नियम त्यांनी सांगितलाय त्याचबरोबर अजून एक आहे त्याच्यामध्ये. काय त्यांनी दिले बघा. अपाती किरण, अपवर्तित किरण आणि अभिलंब हे एकाच प्रतलात असतात. एकच प्रतल आहे, एकाच कप्प्यात ते असतात. तर अपाती किरण, अपवर्तित किरण आणि अभिलंब हे एकाच प्रतलात असतात हे पण त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर अजून एक दिलेला जो नियम आहे अपवर्तनाच्या नियमाचा जो त्यांनी उल्लेख केलाय त्याच्यामध्ये तो आहे दिलेल्या माध्यमांच्या जोडी करता, म्हणजे हवा माध्यम आणि काच माध्यम. दिलेल्या माध्यमांची जोडी म्हणजे हवा एक माध्यम आणि काच हे माध्यम आहे. आणि त्या माध्यमांची जोडी करता त्यांनी साइन आय म्हणजे अपाती कोणाचा साइन अँगल म्हणजे कोन जो काय असेल तो आणि साइन आर यांचं गुणोत्तर हे स्थिर असतं. यांचं गुणोत्तर हे स्थिर असतं किंवा तो स्थिरांक आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच यांचं गुणोत्तर जे आहे हे स्थिर आहे. तर अशा पद्धतीने अपवर्तनाचे जे नियम आहेत ते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. बरोबर आहे. अपाती किरण, अपवर्तित किरण आणि अभिलंब हे एकाच प्रतलात असतात. अपाती किरण, अपवर्तित किरण हे स्तंभिकेच्या अपतन बिंदूच्या एकमेकांच्या विरुद्ध बाजूस असतात. आणि दिलेल्या जे दोन जे आपले जे स्तर आहेत थोडक्यामध्ये दिलेले जे काही जोडी आहे माध्यम आहेत त्यांच्या जोडीसाठी साइन आय आणि साइन आर यांचं गुणोत्तर हे स्थिर असतं. तर अशा पद्धतीने आपण हे जे दोन मुद्दे जे आहेत आपण चर्चा केली आहे. तुम्ही एकदा दोनदा तुम्ही वाचा. उर्वरित जो भाग आहे तो आपण पुढच्या तासाला घेऊया.